कशी होईल तर मीटिंग चालू होती आमची. लाईट जर नसली तर विषय लवकर म्हणजे चालणार नाही. आता मार्च येत आहे, मार्च मध्ये बिल रेकॉर्ड करायचे आहे. रेकॉर्ड तर होईल हातानं, पण तिथं गेल्यानंतर टेक्निकल नोट शीट, मग प्रिंट, मग काढायची कशी प्रिंट तर बिलची काढता नाहीये. मग वही घ्यायला लागेल, ते असं लिहायला लागेल, असा 5-6 डर पूर्ण असं उतरवा लागेल. म्हणजे तुम्ही जे प्रिंट काढून जे 5-6 डर लावता ना बिलाला, तर मला कागदाच्या लावा लागेल. तुम्हाला लिहायला किती लागेल तो एक कागद, तो विचार करा. मग तर त्याच्याकडे द्यायला तर चेकही नाही करू शकेल. कसं चेक करत, मग हा बुकान तो बुकान, मग तिथून चेक कर माग किती पेमेंट दिला होता. मग तो चेक करेल. वर काढ रे, हाताला लिहायचं वर माझी कशी मजा व्हावं. मग बसून दिवसभर लिहायचं म्हणा, असं असं टक टक टक. प्रिंट कसं निघते त्याच्यानं? प्रिंट नाही निघत ना, टाईपच करायचा, फक्त टाईप करायचं. पण दरवेळेस टाईप करायला लागेल माहिती एवढा मोठा. तर मग भाऊ एक हप्ता त्याला सांगून देत ना. मग कॉपी पेस्ट वाला कामच नाही. बिलानं मग तो येईल, जो बंद झालाय तो मग निघेल. बंद झालेला माझी कुठची येतं लावले हेच आहे ना, काय म्हणते त्याला, अशी पृथ्वी गोलच आहे ना. आता हे होतच आहे पाहिला नाही रे, जीआय आकाराचा आहे. जीआय आकार जीआय आहे पृथ्वीचा. पण जे आपले वातावरण पर्यावरण कसे गोल 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 फिरत, पुन्हा पावसाळा हिवाळा उन्हाळा शेतात. आजकाल माहितीये का, उन्हाळ्यामध्ये पाऊस घुसते, हिवाळ्यामध्ये पाऊस घुसते. म्हणजे त्याच्यामुळे पृथ्वीला बहुत फायदा होईल. हो, इलेक्ट्रिसिटीमुळे इलेक्ट्रिसिटी जर कमी झाली तर त्याच्यामुळे पृथ्वीचा अजून चांगला ग्रोथ होईल. कारण त्याचा नाही का जो वायुमंडळ मध्ये जो हे काय प्रदूषण होत आहे, दुष्परिणाम होत आहे. कावळे कावळे दिसेल. मी मोबाईल टावर 7वी पर्यंत कावळे पाहिलो, त्याच्यानंतर 8वी पासून मुद्दाम कावळे मोबाईल टावर मुळे कावळे पूर्ण गेले. रेडिएशन मुळे नाही का, तिकडे आहे, रेडिएशन मुळे जातात त्या. आपलं बोलत आहे पण कनेक्शनच्या मध्यात आला, पण पूर्ण जातीच नष्ट होत आहे ना. ते दिसत ते चिमण्या तरी आता काही दिवसानंतर फक्त पुस्तकातच राहिले. आता अजून सांगतो, काही दिवसानंतर कावळे माहित आहे का, तुमच्या पोरांना तर माहितच नाही कावळे. काही दिवसानंतर कावळे माहित आहे का. आता हे जे आम्ही मोबाईल युज करतो, आता एका ठिकाणी आम्ही आता एवढे जण तिघाकडे मोबाईल आहे. काही दिवस लोकसंख्या वाढल्यावर सगळ्याकडे मोबाईल आहे. जसं आता मार्खंड्यामध्ये जशी परिस्थिती होते ना, एक फोनच नाही लागत. पब्लिक भरपूर राहते, कव्हरेज नाही का पुरतच नाही. फोनच नाही लागत, आवाज लागतच नाही. टावर तर आहे त्यांच्या गावात, तरी पण गर्दीमुळे. आता हे जिल्हाने बाबाच्या वेळेस नाही का ऑनलाईन नव्हते चालत काय, कारण की ऑनलाईन सांगू का, तिकडे तर जामच लावून ठेवतात तिकडच्या एरियाला. तर त्याचा परिणाम इकडे पडते, जवळ आहे ना, कधी कधी फोन नाही लागत. असं राहते तो नेटवर्क बंद, सर्वच बंद होते. मग पोराचे खेळणे चालू होतील. मस्त खेळतील म्हणतो पोरा, भांडे खेळणी, काही लपन छुपन, हे ते सर्व. पेट्रोल डिझेल फक्त पेट्रोल डिझेल नाही का, याच्यानं काढेल त्या लिटरच्या डब्यात त्या याच्या हुशार आहेत का लोक, मग तो नाही का टंकीत टाकेल. हे काय करतील, त्या गाड्याच्या बॅटऱ्या काढतील, मोबाईल राहतील का, मोबाईलला चार्जिंग लावतील. बॅटरी घेऊनच नाही, मला मोबाईल तर राहणारच नाही. पण बॅटरी तर चार्जिंग करायला लागेल का नाही, सूर्यप्रकाशाचा. हा मोबाईलच बंद केला पाहिजे. हो ना, पहिले नाही सूर्यप्रकाश करता येते म्हणा, पण ते जास्त वेळ चालणार नाही. किती वेळ हिवाळ्यामध्ये तर नाही, हिवाळ्यामध्ये तर नाही होत. हिवाळ्या पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश, सोलर पॅनल तोही लावल्यावर ते फक्त कोटी लावले पाहिजे. सोलर पॅनल जिथं पाण्याची आहे किंवा जिथं पेट्रोल आहे, म्हणजे जो खालून काढावा लागते आपल्याला, त्या जागेवर पाहिजे ते फक्त सोलर पॅनल. जायचा विचार करत मी निघालो, पाऊस येत होता मस्त, इकडे चार्जिंगवर लावतो म्हणलं मोबाईल. हे कोणता डायरेक्ट पाऊस आला तर काही नाही वाटत, गडगड नाही पाहिजे, विजा नाही पाहिजे.